नमस्कार, मी अक्षय गायकवाड। काही आठवड्यांपूर्वी एक कोळकीमध्ये मीटिंग घेण्यात आली होती, ज्यामध्ये कामगार मंत्री सुरेश खाडे व बीजेपीचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एका कंपनी संदर्भात मीटिंग घेण्यात आली होती, ज्यामध्ये HR यांना विचारण्यात आलं होतं कमीज कंपनीच्या की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कंपनी लोकांना घेतलेल्या लोकांना किती सॅलरी देता। तर त्यामध्ये राऊंड ऑफ फिगर करून ते HR कडून सांगण्यात आलं होतं की 24,000। तर ती 24,000 नसून 23,358 रुपयाची आहे, 28 रुपयाची आहे, की ज्यामध्ये सीटीसी म्हणजे काय, कंपनी टू कॉस्ट कंपनी, ज्यामध्ये कंपनी प्रोव्हाइड करते 23,328 रुपये, पण त्या माध्यमातून एम्प्लॉयला मिळतो पगार सगळं TADA धरून 18,222, ज्यामध्ये त्याचा PF कट होतो 1,800 रुपये, ECS कट होतो 136, त्याचा प्रोफेशनल टॅक्स जो कट होतो, जो की त्याला परत कधी मिळत नाही, जे गव्हर्नमेंटला भरला जातो 200 रुपये, आणि LWF लेबर वेलफेअर फंड जो 25 रुपये भरला जातो, असं म्हणून त्यांना लेबरला पेमेंट मिळतं 16,063 रुपये। त्याच्यामध्ये कंपनी बेर एक्स्ट्रा करते त्यांच्यासाठी, जे की ECS चे 597 रुपये, त्यानंतर PF त्याच्यासाठी 13% दिला जातो, जो 1950 आहे। म्हणजे एक्झाम्पल बघायला गेलं तर तुम्ही 16,063 हा पगार त्याच्या खात्यावर जमा झालेला लेबरच्या, आणि इनडायरेक्टली त्यांना जे बेनिफिट मिळतं जे PFच्या माध्यमातून आहे, जे की त्यांचे स्वतःची कट झालेले 1,800 आणि कंपनी बेर करते ते 1950, असे मिळून जे आहेत ते 3750 आहेत। 3750 आणि जो त्यांना दिवाळीला बोनस मिळतो, जो की दर महिन्याला कॅल्क्युलेट करून 8.33% दिला जातो कॉन्ट्रॅक्टच्या थ्रू लेबरला, जो की आहे 1,394, जो की दिवाळीमध्ये दिला जातो। तसा पकडून 5,144 रुपये हे एक्स्ट्रा दर महिन्याला प्रत्येक लेबरला मिळतात, पण ते इनडायरेक्टली कसं, तर ते PFच्या माध्यमातून आणि तुम्हाला जो दिवाळीला दिला जातो तो बोनस, म्हणजे तुम्हाला जो अकाउंटला क्रेडिट झालाय तो 16,063 रुपये अधिक तुमचे 5,144 रुपये, असे मिळून तुम्हाला एका लेबरला मिळले जातात। स्किल्ड लेबरला, मी स्किल्ड लेबरच्या पगाराचं सांगतोय, जे की 24,000 सांगितले गेले, त्याच्यामध्ये पगार मिळाला जातो 21,207 रुपये। आणि ह्याच्या अगेन्स्ट तुम्ही पाहाल तर सर्व्हिस चार्ज म्हणून जो कोणी वेंडर असेल, XYZ कोणी वेंडर असू द्या, त्याला मिळतात 1,060 रुपये। कुठल्याही कंपनीने वेंडर बुक केल्यानंतर कंपनी हे रूल्स आणि नॉर्म्सवर चालणारी असते, त्यामुळे वेंडरला एक्स्ट्रा पगार, एक्स्ट्रा कटिंग होतंय 8,000 9,000, हे दादांत खोटं आहे। आणि कंपनी आणत नाहीयेत, आणि दुसऱ्यांनी आणलेल्या कंपनी जर बंद पाडून कोण पाहत असेल, जे कोण सचिन कांबळे आहेत, त्यांना एकच विनंती आहे की आपण एखादी छोटीशी कंपनी, आपल्या नेत्यांची भरपूर ओळख आहे, एखादी छोटीशी कंपनी त्यांना आणायला लावा, मग भूमिपुत्रांचा कळवळा करा। भूमिपुत्रांच्या नोकरीसाठी तुम्ही कंपनी आणत नाही आणि ही कंपनीला टाळी ठोकायची बाता करत आहात। आणि तसं बघायला गेलं तर हा काय आठवडी बाजार आहे का, की जो की आठवडाभर चालवला आणि बंद केला? हे आम्ही खपवून घेतलं जाणार नाही। भूमिपुत्रांचा लढा तुम्हाला लढायचा असेल ना, तर तुम्ही स्वतः कंपनी आणा आणि मग भूमिपुत्रांच्या नोकरीचं बोला। ठीक आहे, धन्यवाद।